मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उद्या येवला दौऱ्यावर। येवला लासलगाव मतदारसंघात जरांगेंचा सांत्वनपर दौरा। जरांगेंच्या दौऱ्यामुळे भुजबळांचं टेन्शन वाढणार। राज्यात महायुतीचं सरकार येऊ दे, पंकजा मुंडे यांचा सांगलीत नवस। तर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित। नारायण राणेंचे कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आवाहन। विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील अनेक शाळांना सुट्टी। 18 ते 20 नोव्हेंबर अशी सलग 3 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता। शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे ज्यांना शाळा भरवणं शक्य नाही त्या शाळांनाच सुट्टीचा पर्याय। कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात आज शरद पवारांच्या 4 जाहीर सभा। अजित पवार गटात गेलेल्या हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील यांच्या मतदारसंघावर शरद पवार यांचं विशेष लक्ष। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार। आज राज्यभरात एकनाथ शिंदेंच्या 2 तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या प्रत्येकी 3 सभा। अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळच्या उमरखेड आणि चंद्रपूरमध्ये सभा। हिंगोलीच्या रामलीला मैदानावर सभेची जोरदार तयारी। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या 2 जाहीर सभा। सिल्लोड आणि वैजापूर मतदारसंघात ठाकरेंच्या सभांचं आयोजन। अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यात उद्धव ठाकरेंची सभा। यावेळी एका चिमुकल्याकडून बाळासाहेब आणि शिवसेनेच्या घोषणा ऐकून भारावलेल्या उद्धव ठाकरेंकडून चिमुकल्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार। काँग्रेस नेते राहुल गांधींची नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला भेट। प्रवाशांसोबत राहुल गांधींनी मारल्या गप्पा। उसाच्या रसाचा आस्वादही घेतला। यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। नांदेडमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींनी महिलांसोबत मराठीतून संवाद साधला। मी माझ्या मराठमोळ्या भावा बहिणींवर खूप प्रेम करतो। संवाद साधताना राहुल गांधींचं वक्तव्य। दापोलीमधील सभेत आदित्य ठाकरे यांची रामदास कदमांवर टीका। ज्यांना आपलं समजायचो, काका अशी हाक मारायचो, त्यांच्या मुलांना आम्ही आमचे मित्र समजायचो, ते खोके सरकारमध्ये गेले। दापोलीमध्ये रडणारे गद्दार आहेत, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंना जनाची नाही मनाची लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिंमत झाली नसती। रामदास कदम यांची जहरी शब्दात आदित्य ठाकरेंवर टीका। राहुल कलाटे यांची उमेदवारी सामान्य माणसाला न्याय देणारी। कलाटेंना संधी दिल्यास सोन्याचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही, शरद पवारांचं जनतेला आवाहन। हडपसरचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र महापालिका आवश्यक। महाविकास आघाडीची सत्ता आल्यास हडपसरची स्वतंत्र महापालिका स्थापन करणार, शरद पवार यांची प्रतिक्रिया। जरांगेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक। लातूरच्या निटूर भागातील घटना, संबंधित युवकावर गुन्हा दाखल करावा, आंदोलकांची मागणी। जालन्यात वोट जिहाद, फतवे काढून पत्रक वाटण्याचं काम सुरू। जालन्यात 1-2 दिवसात दंगल घडवण्याचा प्रयत्न, भाजपचे बंडखोर उमेदवार अशोक पंगारकर यांचा आरोप। नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। नाशिक पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या वाहनांवर हल्ला, पैसे वाटप थांबवल्याचा भाजपचा दावा। खासदार सुप्रिया सुळे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात। महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते आणि भाजप समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर सुळेंची पोलीस आयुक्तांशी चर्चा। विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून बुलढाण्यात जनजागृती। प्रत्येक नागरिकाने मतदान करावं यासाठी सिंदखेड राजा येथील जिजामाता विद्यालयात गो फॉर वोट अशी मानवी साखळी। पोलादपूर तालुक्यातील सवाद इथं कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला शंकराची महायात्रा।
यात्रा सुरळीत पार पडावी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील चॉकलेट पोत्यांमध्ये भरून रस्त्यावर दिले फेकून। वाशिम शहरातील वाशिम हिंगोली मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळील घटना। ही चॉकलेट नेमकी रस्त्यावर कुणी फेकली असा प्रश्न उपस्थित। भंडारा जिल्ह्यातील लोहारा लेंडेझरी रस्त्यालगतच्या जंगलात दिसला काळा बिबट्या। राज्यातील पेंच, ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पासह रत्नागिरी आणि आता भंडारा वन विभागातही काळ्या बिबट्याचा वावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।